संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। वीराशक्ती यूट्यूब चॅनलचा शहापूर येथे दिमाखात शुभारंभ। आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील विचारता थेट लोकांपर्यंत पोहोचणार। दिशा इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सच्या संस्थापिका आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रगणी कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्या वीराशक्ती नावाच्या यूट्यूब चॅनलचा उद्घाटन सोहळा आज शहापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आणि दीप प्रज्वलाने या चॅनलचे उद्घाटन करण्यात आले। गेली अनेक वर्ष वैशाली पाटील या दिशा इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सच्या माध्यमातून नर्सिंग क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत। या कार्यात त्यांचे पती त्यांना खंबीर साथ देत असले तरी संस्थेची धुरा मुख्यत्वे वैशाली पाटील यांच्याच खांद्यावर आहे। आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे परिसरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते। सामाजिक आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य विषयक जनजागृतीचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने वीराशक्ती या यूट्यूब चॅनलची सुरुवात करण्यात आली। या उद्घाटन प्रसंगी वैशाली पाटील यांनी चॅनल काढण्यामागचा हेतू व उद्दिष्टे स्पष्ट केली। त्या म्हणाल्या, आरोग्याबद्दलची योग्य माहिती आणि महिला सक्षमीकरणाचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हेच वीराशक्तीचे ध्येय आहे। या कार्यक्रमाला आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रांतील पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी वीराशक्ती चॅनलच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आणि आरोग्यविषयक माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले। वीराशक्ती चॅनलच्या माध्यमातून आरोग्य सल्ले, पॅरामेडिकल कोर्सची माहिती, महिला आरोग्य आणि सामाजिक विषयांवर व्हिडिओ प्रसारित केले जाणार असल्याचे वैशाली पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार किरण थोरात यांनी केले। संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर शहापूर। आपला हा कार्यक्रम आणि वीराशक्ती या चॅनलचं उद्दिष्ट हे सर्वांना थोड्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। यूट्यूब चॅनल का हा प्रश्न आहेच महत्त्वाचा। तर यूट्यूब चॅनल याच्यासाठी की मी बऱ्याच ठिकाणी गावोगावी जाऊन किंवा शाळेतल्या मुलींचे आरोग्य कॅम्प किंवा शिक्षणाविषयी मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी करत होती, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लिमिटेशन येत होतं। काय लिमिटेशन येत होतं की प्रत्येक व्यक्तीपर्यंत मी पोहोचू शकत नाही। मग संकल्पना थोरात साहेब आणि अविनाश कापडणे सर यांची संकल्पना होती की आपण युट्यूब चॅनल काढल्यानंतर प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही गोष्ट पोहोचेल। कारण तुम्ही बघत असाल की खेडेपाडी असू दे किंवा मजूर असू दे, गरीब असू दे, की प्रत्येकाकडे फोन हा अवेलेबल आहे आणि आता काळाची गरज आहे ती। तर फोननुसार आपल्याकडे असणारा ज्ञान हा मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते। शिक्षणाविषयी असू दे, आरोग्याविषयी असू दे किंवा सामाजिक विषय असू दे किंवा जनजागृतीचे प्रश्न असू दे, या सगळ्या गोष्टींसाठी मी तत्पर आहे की माझी प्रत्येक गोष्ट आणि मला माहिती असलेली गोष्ट मी ती सोडवू शकते त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा यूट्यूब चॅनल आहे। राहिला प्रश्न की सामाजिक, तर सामाजिक प्रश्नाचे प्रत्येक प्रश्न असतो की कुठल्याही गोष्टीचे, पाणी संदर्भात, रस्ते संदर्भात किंवा शिक्षणासंदर्भात। शिक्षण ही गोष्ट आता विकत घेणं आणि देणं इथपर्यंत मर्यादित आहे। शिक्षणाच्या गोष्टीबद्दल मला खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मांडायच्या आहेत, काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य। कारण की जर आपण व्यवस्थित नसेल तर आपण आपल्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही, आपण व्यवस्थित नसेल तर आपण समाजासाठी काय करू शकत नाही। म्हणून आपल्याला प्रत्येकाने आपापलं आरोग्य या सगळ्या गोष्टींचा असा मेळावा घेऊन या चॅनलमध्ये आपण भेटणार आहोत। किरण कुमार थोरात यांना तुम्ही ओळखतात। हर्ष किरण या चॅनलचे ते स्वतः अध्यक्ष आहेत। परत वनश्री ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ते वनश्री फाउंडेशन ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। पत्रकार आहेत। शहापूरमध्ये त्यांचं खूप सारं नाव आहे की प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांना बोलवलं जातं किंवा माहिती असतं। तर त्यांची ह्या आपल्या ग्रुपसाठी किंवा आपल्या चॅनलसाठी खूप सारी मदत होणार आहे। ते चॅनल आणि ते म्हणणार की मॅडम तुम्ही जे करणार आहात त्या गोष्टीला फक्त आम्ही पॉलिश करू आणि समाजासाठी ती गोष्ट वापरली जाऊ, हा त्यांचा ध्येय। या सर्वांच्या असं, कारण की बघा माझी स्वतःची ज्ञान किंवा स्वतःची ओळख ही सगळी गोष्ट घेऊन मी जर संदर्भात आली तर त्या गोष्टी मी चांगल्या पद्धतीने मांडेल किंवा प्रश्न आहे
पण इतके ज्ञानी गोष्टी आणि ज्ञानी व्यक्ती जर माझ्यासोबत असतील तर नक्कीच आम्ही समाजासाठी काहीतरी करू, हा मेन उद्दिष्ट आहे ह्या चॅनलचा. आणि तुम्ही सर्वजण ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला मदत करा, कारण की मला सगळ्या गोष्टी खूप साऱ्या अजून काही शिकायचं आहे. आणि तुम्ही तत्परतेने एका फोनवर सर आले आणि सगळे पत्रकार इथे हजर झाले, टायमाच्या अगोदर हजर झाले, ती गोष्ट पण मला खूप आवडली. या गोष्टी मला शिकायच्या आहेत. केशरी पाटील यांना जवळजवळ 16 वर्षापासून मी ओळखतो. त्यांची काम करण्याची, जे काम करतील ते चांगलं करण्याचा प्रयत्न हा त्यांचा नेहमीच असतो. आता या नवीन क्षेत्रातही ते तसंच करतील अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि वेळ न घालवता त्यांना खूप शुभेच्छा. मॅडमचे माझे बऱ्याच वर्षापासून संबंध आहेत आणि त्यांची चांगली ओळख देखील आहे. मॅडमचं काम जवळून पाहिलेलं आहे. त्यांचे जे काही इन्स्टिट्यूट होते त्यांनी माझ्यावरती तिथे मला 2-3 लेक्चरला बोलवलं होतं. त्यांच्याकडे बघून उत्साह वाटतो काय आमच्यासाठी ते साथीला पोहोचलेली मंडळी आहे त्यांना देखील, कारण त्या कामात असतात काय. आणि म्हणून थोडंसं असं वाटतं की मॅडमने जे काही यापूर्वी नर्सिंग कॉलेजमध्ये लक्ष घातलं आणि आताही घालतायत किंवा नवीन जोमाने, त्याच पद्धतीने ह्या चॅनलमध्ये देखील लक्ष घालावं आणि आपलं जे चॅनल आहे ते चांगल्या पद्धतीने समाजासाठी काम करेल. सगळ्यात महत्त्वाचं आहे की पत्रकारितेमध्ये समाजासाठी काम केलेली जी पत्रकारिता असते ती सगळ्यात महत्त्वाची असते. आणि म्हणून मॅडम या मी कधी काही मुलींना असायचं की त्यांच्याकडे पैसेच नाही पण नर्सिंगचा कोर्स करायचा. मॅडमला एक फोन केला साधा की मॅडम ज्या मुलीकडे पैसे नाही पण तिची इच्छा आहे, काय करू, मी भरू का? मॅडम म्हणायचे सर तुम्ही काय भरू नका, पाठवून द्या, मी सगळं करून देईन. अशी म्हणणारी माणसं समाजामध्ये फार कमी असतात. आणि म्हणून मॅडमच्या खास करून मी अभिनंदन करेन की ह्या क्षेत्रामध्ये देखील आपण उच्च पदावर जा. तुमच्याबरोबर एवढी मंडळी आहे आणि तुम्ही जे काही त्यामध्ये सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुमचं चॅनल देखील वर जाईल. कारण तुमच्या पाठीमागे एवढी मंडळी आहे, पण अशा पाठीमागे काहीच नसलं तरी देखील ते समाजामध्ये उच्च पदावर जातं. तुमच्या पाठीमागे एवढी मंडळी आहे, तुम्ही उच्च पदावर उच्च ठिकाणी त्या चॅनलच्या मार्फत जा अशी परमेश्वराकडे मी इच्छा व्यक्त करतो. आणि आपलं काम असंच सतत चालू द्या, जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो. त्या दिवशी मला त्यांची ओळख झाली. वैशाली पाटील आहेत तरी कोण की ज्यांनी नर्सिंग कोर्सच का निवडला हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. आणि ते निवडून त्या मुलांच्यावर संस्कार करून अनेक लोकांची सेवा कशी करता येईल हे शिकवण्याचं काम त्यांनी केलं. आणि आता तर मला ऐकायला मिळालं की काही विराशक्ती नावाचं चॅनल की जिथे आमचा आवाज पोचत नाही तिथे आवाज पोचवण्याचं काम त्या करणार. हे पाहिलं मला मी चाट पडलो की एका खेड्यात राहणारी मुलगी त्यावेळेला ती बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर तिला जे काही अवगत झालं, दोन्ही गोष्टी अशा तिने निवडल्या की अनेक लोकांना त्याचा फायदा होईल, गोरगरीब लोकांना फायदा होईल अशा पद्धतीचे दोन्ही संकल्प त्याने केला. नर्सिंग कोर्स आहे की जी आई शिकवण देत नाही ती आई शिकवण देऊन त्या मुलीला बाहेर काढलं आणि त्या अनेक हजारो लोकांची सेवा करण्याचं काम ते केलं करतायत. आणि आता तर ज्यांचा आवाजच पोचत नाही अशा माणसांचा आवाज पोचवण्यासाठी विराशक्ती हे चॅनल काढून आमची भगिनी पुढे जाते. माझ्या लेकीला किती आशीर्वाद द्यावा, किती काय करावं हेच मला कळत नाही अशा अवस्था आहे. तर बाबांनो, एक फार थोडे लोक असे असतात की ज्याने काहीतरी करावं, त्याने ईर्ष्या घेऊन काम करावं असे माझे वैशाली पाटील याही ईर्ष्या घेऊन हे काम पुढे करण्याचं काम चालू केलं. आपण साऱ्या लोकांनी
या चॅनलसाठी. तर बाई नवीन आहे, कुठे जायचं काय करायचं त्याही ठरवून घेतलंय, पण तरी सुद्धा रस्ता दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं आणि चांगल्या तऱ्हेनं त्या वीरा याच्यातच सगळं वीर आणि त्यांची शक्ती ही त्या ठिकाणी वापरून एक चांगलं मार्गदर्शन समाजाकरता काय होईल, गोरगरिबांच्यासाठी काय होईल, या चॅनल पासून किंवा त्यांच्या या नर्सिंग कोर्स पासून कसा फायदा होईल यासाठी आपण प्रयत्न कराल. आणि वैशाली पाटील यांच्याबाबत बोलायचं तर त्या काय आहेत मलाच काही कळलं नाही की काय त्यांची शक्ती आहे, काय त्यांच्या मनामध्ये उद्भवतंय, मला काही कळत नाही अशी अवस्था त्यांच्याकडे पाहून होते. बाई एकदम साधी आहे मुलगी, परंतु तिची इच्छा एवढी जाणकी आहे की मी ज्या वेळेला इथे उद्योगाला आलो, पत्र द्यायला आलो, त्याच वेळेला मी पाहिलं की आईची शिक्षण देणारी आई ही एकटी वैशाली पाटील झाली. आता अनेक लोकांचं दुःख हरण करण्याचं काम वैशाली पाटीलने हातात घेतलंय. आता तुम्ही सगळ्यांनी आपण हातभार लावून हे कार्य कसं पुढे जाईल आणि पुढच्या वर्षी आपण त्याचं वर्धापन दिन ज्यावेळेला करू त्यावेळेला आपण जर आम्ही असलो तर आपण सगळ्यांनी येऊन याचं काय काय झालं याचं आपण गणित त्या ठिकाणी मांडू आणि तुम्ही सगळे त्याला मदत कराल आणि वैशाली पाटील जे काही घेतलेलं बसा त्या पुढे नेतील आणि काम करतील आणि त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या ठिकाणी बाई बोलवेल त्या ठिकाणी मी त्यांच्या जोडला कायम राहीन असे आश्वासन देतो आणि माझं